या घडीची अर्थातच महत्त्वाची बातमी, कारण आज सगळ्यांच्याच नजरा सर्वोच्च न्यायालयात खिळल्यात। कारण सर्वोच्च न्यायालयात दोन पक्षांसंदर्भात आज महत्त्वाच्या दोन सुनावण्या होत आहेत। शिवसेना धनुष्यबाण आणि पक्षचिन्ह या संदर्भात आज सुनावणी होतीये सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये। दुसरीकडे एनसीपी पक्ष आणि चिन्हासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दोन पक्ष, दोन सुनावण्या। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय दोन पक्ष चिन्ह आणि त्यांच्या अस्तित्वाचा सवाल, यावर आज मात्र अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। सर्वोच्च न्यायालयात 2 दिवस सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की दोन पक्ष, दोन सुनावण्या पडताना पाहायला मिळणार आहेत। अनेक दिवसांपासूनच्या प्रलंबित अशा या सुनावण्या होत्या। खरं तर अनेक दिवस तारखा देखील दिल्या जात होत्या, त्याच्यावरनं देखील खरं तर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती राजकीय पक्षांमध्ये की इतक्या तारखा का दिल्या जात आहेत। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर जे आज अंतिम सुनावणी जी आहे ती घेण्यात येणार आहे। आज आणि उद्यासाठीची वेळ जी आहे ती न्यायाधीश सूर्यकांत आणि जयमाला बॉक्ची ज्या आहेत त्यांनी राखीव ठेवलेली होती आणि त्यानुसार आज 2 दिवस त्यांनी ही सुनावणी घेणं अपेक्षित आहे। मात्र असं असलं तरी या नंबर जो आहे तो पटलावर येण्याचा तो 37वा आहे। 37वा नंबर हा फार लांबचा असतो, त्यामुळे ही केस आज पटलावर येणार का इथपासून खरं तर सुरुवात आहे। जरी पटलावर आली तरी नक्की तारीख मिळणार का अशीच पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते की पुन्हा एकदा तारीख रंगणार। मात्र आता आपण बघितलंय की राज्यातल्या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या सगळ्याच ऑलमोस्ट पार पडलेल्या आहेत। लोकसभा झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, महापालिका, नगरपंचायत त्या देखील निवडणुका पार पडल्यात। आता फक्त जिल्हा परिषदेच्या निवडणुका राहिल्यात, पण त्याच्याही तारखा लागलेल्या आहेत आणि फॉर्म वाटप प्रक्रिया जी आहे ती एबी फॉर्म वाटप प्रक्रिया ऑलमोस्ट सगळ्याच पक्षांकडून पूर्ण होताना पाहायला मिळते। आजचा दिवस शेवटचा आहे। हे सगळं करताना आपण बघतोय की आता चिन्ह घेऊन खरं तर कोणत्याही पक्षाला तेवढा फायदा होणार का। मात्र एक नक्की की बाळासाहेबांनी बनवलेलं हे धनुष्य बाणाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे नेमकं कोणाला मिळतंय हे बघणं या सगळ्यामध्ये रंजक असलं तरी निवडणुका मात्र संपलेल्या आहेत। त्यामुळे निकाल काही लागला तरी अजून 3-3.5 वर्ष पुढचं काहीच या चिन्हांवर घडणार नाहीये। भाग्यश्री, खरं तर तुम्ही या ठिकाणी मुद्दा उपस्थित करताय की आता मात्र चिन्ह घेऊन काय उपयोग, पण मुळात चिन्हावरच सारं काही पुढचं गणित अवलंबून आहे। कारण एकीकडे महापौर कोण बसणार या संदर्भात चर्चा सुरू असताना धनुष्यबाणासंदर्भात जर काही फैसला वेगळा झाला तर मात्र राजकीय समीकरणं ही बदलू शकतात, असे एक संकेत सुद्धा मिळत आहेत, तशी चर्चा सुद्धा होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।